सिटी न्यूज वसा जनसेवेचा। महसूल विभागात काम करत असताना भ्रष्टाचाराचे नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या महाभ्रष्टाचारी विजय टेकाळे यांना वाचवण्यासाठी आणि त्यांच्या भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी महसूल विभागाचे अधिकारी काम करत आहे काय असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय। कारण टेकाळे यांच्याशी संबंधित कागदपत्रे माहिती देण्यास महसूलचे अधिकारी टाळाटाळ करत आहेत। टेकाळे यांना वाचवणारा अधिकारी कोण हे या निमित्ताने समोर येणं गरजेचं आहे। टेकाळे यांच्या भ्रष्टाचारासमोर महसूल विभागाचे अधिकारी अक्षरशः लाचार बनल्याचं स्पष्ट होतंय। बेबंदपणे भ्रष्टाचार करून प्रचंड अपसंपदा गोळा करणारे महसूल विभागाचे मंडळ अधिकारी विजय टेकाळे यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे दैनिक जनसंचालन सिटी न्यूज गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्याने जनतेसमोर आणण्याचं काम करत आहे। भ्रष्टाचार आणि अनेक प्रकारच्या गैरप्रकारांना खतपाणी घालणाऱ्या टेकाळे यांची जागा सध्या खरंच कुठे असेल तर ती तुरुंगात आहे। कारण टेकाळे यांनी संपूर्ण महसूल विभागात भ्रष्टाचाराचा चिखल पसरवलाय। विशेष म्हणजे टेकाळे यांच्या या भ्रष्टाचाराच्या चिखलात अनेक अधिकारी माखलेले आहेत। टेकाळ्यांच्या भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत अनेक अधिकाऱ्यांनी हात धुवून घेतले। म्हणूनच जेव्हा केव्हा टेकाळे यांच्या संबंधी माहिती कोणी घेण्याचा प्रयत्न करतो किंवा टेकाळ्यांवर कारवाई करण्याची मागणी करतो तेव्हा त्या संदर्भात वरिष्ठ स्तरावरून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही। विजय टेकाळे यांनी अगदी वरपर्यंत आपले लागेबंदे निश्चित करून ठेवलेत। त्यामुळे ते राजरोसपणे आणि अत्यंत बेशरमपणे एकाच जागेवर वर्षानुवर्षे राहून भ्रष्टाचाराच्या कुरणावर चरत आहेत। सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील तलाठी आस्थापन विभागात असलेले अव्वल कारकून धनवटे यांच्याकडे टेकाळे यांच्या वैध संपत्तीची चौकशी आणि त्यांच्या गैरव्यवहारांविषयी माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता। ही माहिती देण्यासाठी कागदपत्रांचे जे काही शुल्क आहे ते देखील भरणा करण्यात आलेत। असं असून देखील अव्वल कारकून धनवटे यांनी टेकाळ्यांशी संबंधित माहिती देण्यास नकार दिलाय। खरे तर धनवटे यांची कृती भयंकर निषेधार्ह आहे। त्यांच्यावर तात्काळ कारवाई होणं गरजेचं आहे। परंतु धनवटे यांनी माहिती देण्यास जो नकार दिलाय त्यामागे त्यांच्या वरिष्ठांचा वरदहस्त असण्याची दाट शक्यता आहे। एका मीडिया हाऊसला माहिती देण्यास नकार देणं हा सरळ भ्रष्टाचारात त्या अधिकाऱ्यांना सामील होण्याचा प्रकार आहे। त्यामुळे टेकाळे यांच्या भ्रष्टाचारात धनवटे यांचा किती वाटा आहे हे देखील समोर येणं गरजेचं आहे। टेकाळे आणि धनवटे यांचं नेमकं काय अर्थपूर्ण लागेबंदे आहेत ते उघड होणं गरजेचं आहे। तसेच महाभ्रष्टाचारी टेकाळे आणि भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी आटापिटा करणारे धनवटे यांच्यावर कोण्या अधिकाऱ्याचा वरदहस्त आहे याचा उलगडा होणं गरजेचं आहे। यावरून हे स्पष्ट आहे की जिल्हाधिकारी कार्यालयात सामूहिक भ्रष्टाचार झालेला आहे। परंतु अधिकारी माहिती दडवण्याचा कितीही प्रयत्न करत असले तरी मात्र दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज शांत बसणार नाही। जोपर्यंत महसूल विभागातील हा भ्रष्टाचाराचा राक्षस नष्ट करून महसूल विभागात सफाई अभियान पूर्ण होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज शांत बसणार नाही। भ्रष्टाचाराविरोधातील निकराचा लढा दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज सातत्याने लढत राहणार आहे। सिटी न्यूज बुलढाणा।